गण्या लव्स कॅरोलिना. लेखक नितीन थोरात. भाग 4. दिवस मावळतीकडे झुकला. रस्त्याच्या दुतर्फा हॅलोजन सुरू होते. लाईटीच्या माळाही लुकलुक करू लागल्या होत्या. डोळ्यात प्राण आणून गण्या घराच्या दिशेने बघू लागला. कॅरोलिनानं काहीतरी उद्योग केला नसला म्हणजे मिळवलं असं काहीतरी त्याच्या डोक्यात येऊ लागलं. पाप्या, तू थांबतो का रे इथं? मी जरा बघून येतो लोक का बघतात घराकडे ते. अरे पण गण्या, तू गेला की आपली जागा जाईल र. पप्या काकुळतीनं असं म्हणाला तसं गण्याला जागा सोडून जाताही येईना. सारी गर्दी गण्याच्या घराच्या दिशेनं बघत होती. कुणी आवाक झालं होतं तर कुणी तोंडावर हात ठेवला होता. म्हातारी कोतरी चष्मा पुसून बघत होती तर बायकांनी तोंडाला पदरच लावला होता. तरणी पोरं केसांमधून हात फिरू लागली होती तर काही जणांनी पटापटा खिशात अडकवलेले आपले गॉगल काढून डोळ्यावर चढवले होते. हे सारं दृश्य पाहत गण्याची अस्वस्थता वाढतच चालली होती. त्यानं चौफेर नजर फिरवली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाटीवाटीनं लोक थांबले होते. काही जण झाडावर बसले होते तर काही जण पार मोबाईलच्या टॉवरवर चढले होते. घराच्या कौलावर, दुकानांच्या पत्र्यावर पोरं सोरं बसलेली होती. सगळेजण टाचा उचलत गण्याच्या घराच्या दिशेनं रस्त्याकडनं पाहत होती. आता मात्र गण्याला राहावेना. पाप्या, मी 2 मिनिटात आलो गड्या, तू काय बी कर पण जागा ठेव, असं म्हणत गण्या गर्दीतून बाहेर आला आणि समोर बघतो तोच कॅरोलिना ही गर्दीतून थेट रस्त्यावरच आली. साऱ्या गर्दीची नजर तिच्यावर खिळली होती. लाल भडक रंगाची मोठी टिकली, हिरव्या निळ्या डोळ्यांमध्ये काळं कुळकुळीत काजळ, तरतरीत नाकामध्ये नाजूकशी नथ, मऊ ओठांवर गुलाबी लिपस्टिक, लुसलुशीत कानांच्या पाळ्यांमध्ये काळ्या रंगाच्या रिंगा, गळ्यात सोन्याची नाजूक चैन, मुलायम तांबूस केसांची वेणी, वेणीत माळलेल्या मोगऱ्याचा भला मोठा गजरा, लाल बुंद रंगाचा ब्लाऊज, त्यावर काचाकाचांची डिझाईन, हातामध्ये लाल हिरव्या बांगड्या, दंडाला मोराच्या नक्षीचा बाजूबंद, पायात झुमझुम वाजणारं पैंजण, बोटात 2-3 अंगठ्या, एका हातात चकाकणारं ब्रेसलेट तर दुसऱ्या हातात काळ्या रंगाचं स्मार्ट वॉच, लाल भडक ब्लाऊज आणि कमरेला तेवढाच लाल सिल्क रंगाचा घागरा. पण हे सगळं फक्त गण्यानं पाहिलं. पाप्या सगळ बाकी साऱ्या गावाची नजर फक्त कॅरोलिनाच्या नाजूक कमरेवर आणि तिनं बेंबीवर केलेल्या पेअर्सिंगवर होती. बेंबीत रिंग अडकवण्याचा प्रकार ढवळगाव पहिल्यांदा पाहत होतं. कॅरोलिनाच्या आग्रहाखातर शीतल आणि तृप्तीनंही घागरा घातला होता. बारक्या पिंकीलाही घागरा घातला होता. पण त्या सगळ्यांचा घागरा घालण्याच्या पद्धती आणि कॅरोलिनाची पद्धत. Sample complete. Ready to continue?